नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 फाल्गुन शके 1947 अर्थात 5 मार्च 2026. मंडळी, कोकणी मेवा आता सगळीकडे उपलब्ध होऊ लागलाय. आपला कोकणी मेवा म्हणजेच काय तर आंबा, काजू, करवंद, जांभळं, भोकरं ही नजरेसमोर येतात. याशिवाय आवळा, चिंच, ताडगोळे, जाम ही फळं सुद्धा ग्रीष्मामध्ये आपल्याला चाखायला मिळतात. उन्हाचा दाह कमी करणारी ही सारी फळं आता आपल्याला हळूहळू बाजारात दिसू लागली आहेत. मंडळी, कडक उन्हातही या फळांचा गोडवा वाढत असतोय. आपण या सर्वांचा आस्वाद घेऊया आणि यांच्या उपयुक्ततेचा विचार पुढल्या पिढीपर्यंत पोचवूया. मंडळी, आता ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय अर्चना देवधर यांनी आणि सहभाग आहे मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे यांचा. लक्ष्मी, अगं जरा थोडं गरम पाणी करायला ठेवतेस काय? हा मगाशी सांगितलं होतं, ऐकलंय मी. या बघा, पाणी तापून तयार हाय. पण काय हो, आता हा गरमा सुरू झाला आणि इतकं कडकडीत पाणी तुम्हाला हवंय कशाला? कमाल आहे तुझी लक्ष्मी. तुला माहित आहे ना, हे काजू बोंडाचं डाग काही केल्या जात नाहीत आणि ते पडू नयेत म्हणून हात गरम पाणी आणि खोबरेल तेलाने धुवायचे आहेत मला. असं व्हय. मी म्हटलं आता एवढं गरम पाणी हवंय कशास तुम्हास? पण लक्ष्मी, आधी एक काम कर बघू. ते बघ, तिथे परडीत चांगले ताजे जाम काढून ठेवलेत ना, ते नीट ठेवून दे बघू आधी. हा, मी विचारणारच होते तुम्हाला. आज माई येतील, त्यांच्यासाठी जाम आणले की नाही? लक्ष्मी म्हणजे आल्याच ते बघा. बघ लक्ष्मी म्हटल्यानंतर माई हजर. मग तरी म्हटलं तुम्हाला माझी आठवण आहे म्हणायची. अहो, माईनु 100 आहे तुम्हास. नको ग बाई. काय बोलता माई, आम्ही तुम्हाला कधी इसरू काय? अहो, थांबा त्यांना आत येऊन बसून देत तरी होय, तो तरी द्याल की नाही? माईनू बसा आधी तुम्ही. बसते. लक्ष्मी सांगतेय ना. हे बघ लक्ष्मी, तुम्ही तुमची कामं थांबवून माझ्या सरबराईत वेळ घालवू नका. तुमचं चालू दे. माई, आता आमची जरा आराम करायची वेळ आहे. आज दिवसभराचं काम आत्ता आटोपलं. चला मग तुम्हाला आणि माईंला थंडगार कोकम सरबत बनवते. अगं, मुद्दाम कशाला सरबत वगैरे करतेस? हा माई, अहो असं बोलू नका. तुमच्या बरोबर मला पण मिळणार आहे ना. या. म्हणजे तुम्ही दोघं माझ्याबरोबर थोडं थोडं सरबत घेणार असाल ना, तर मग ठीक आहे. पण मुद्दाम नको करूस. आता जाते आणि आत्ता बनवून आणते. पण काही म्हणा सदू, अरे गेल्या काही दिवसात उकाडा एकदमच वाढलाय ना. हो माई, आता त्याचे दिवस आले ना. होळीचा शेंडा बघितला ना की थंडी पळून जाते असं म्हणतात ना. अगदी बरोबर. पूर्वीची माणसं अशीच ऋतुमानाचे अंदाज बांधत असत. घ्या माईनू, या सरबत घ्या. अगं, पण तुझं सरबत कुठं आहे? लक्ष्मी, अगं माई म्हणतात तर तू पण घे दा थोडं सरबत. अशी सासूर वासनीसारखी उंबऱ्यात काय उभी राहिली आहेस? काय बघ म्हणतोय तुला. वय अव तसं काय पण नाही. पण थोड्या वेळापूर्वी मी चाय घेतलंय ना, मग लगेच सरबत नको म्हणू थांबले. हा, हे मात्र तुझं बरोबर आहे. म्हणजे ज्याला चहाची तलफ येते त्याला चहाच हवा, नाही का? अगदी बरोबर माई. आणि मी लक्ष्मीला सांगतो की तुला आवडतं ते तू त्या एलेला खात पीत जा. अगदी योग्य सल्ला आहे हा. नाहीतर कसं होतं, सगळ्यांचं करण्याच्या नादात ना बायका स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मी असं काय पण करत नाही हा माईनू. अव आपले हात पाय उठाय हवत ना. हो बाई. स्वतःकडे दुर्लक्ष कशाला करायचं? माई, म्हणजे हा माझा विषय नाही. पण आता तुमचा काय तो महिला दिन आहे म्हणताव ना. हो बाबा. अरे, मला सुद्धा 1-2 ठिकाणी कार्यक्रमाला जायचंय त्या दिवशी. पण माई, मला काय म्हणायचंय, काय ग? की एकसारखा आपला बायकांवर अन्याय झाला असंच आपण गारानं गात राहायचं काय? अजिबात नाही. अगं, पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. जे घडून गेलं त्याचा आता आपण पाढा वाचायचाच नाही. मी तच म्हणते, आता आम्ही शेतकरी बायका सुधीक शिकलो सवरलो, मग आपला मार्ग आपण बघायला हवा. आणि माई, मला वाटतं लक्ष्मी यावेळी स्टेजवरून मस्त भाषण पण करू शकेल ना महिला दिनाच्या दिवशी. अहो, माझी चेष्टा करू नका हा. येल आली तर मी पण करीन. अगं लक्ष्मी,
सदू तुझी चेष्टा नव्हे तर तुझं कौतुक करतोय, कळलं का? ते पण समजलं पाहिजे ना माई. हा, मला आता कळलं की तुम्ही मला बोलण्यासाठी तयार करता वाय. चला, कळलं ना? मग झालं तर. असा कोणी धीर दिला ना की आपण कुठंही चांगलं काम करू शकतो. तेच म्हणतो मी माई. आता आम्हीच बघा, अगोदर वाडवडिलांनी केली त्याप्रमाणे शेती करत होतो, पण आता नवीन तंत्र आल्यावर आणखी जोमात काम करू लागलो ना की नाही. हा, बरोबर. पहिल्या लोकांना फक्त कष्टच करावे लागत होते. नवीन योजना, त्याचा फायदा ह्याची माहिती कोण देत नव्हतं. अगदी बरोबर बोललीस लक्ष्मी. त्यामुळे उत्पन्नापेक्षा आधीच खर्च जास्त असं व्हायचं. हे खरं आहे. म्हणजे आलेलं पीक ह्याला दे त्याला दे करण्यातही संपायचं. कित्येकानी त्यामुळे शेती करणंही सोडून दिलं ना रे. त्याचं दुःख आहेच माई. मातीत हात घालाया कोण सहज तयार होत नाही हो. तुम्हाला सांगतो माई, काही तरणी पोरं शेतीचं महत्त्व जाणतात, पण बऱ्याच जणांना शेती कमीपणाची वाटते. मी तर आजकाल कित्येक तरुण मुलं कुठल्या तरी पारावर बसून चक्क मोबाईलवर गेम खेळत आणि रिकाम टेकड्या गप्पा मारताना दिसतात बघ. माई, पण तुम्हीच सांगा या, ह्याला कोण काय करणार? तोच तर मोठा प्रश्न आहे. पण काही पोरं आईबापाचा उद्योगधंदा वाढवणारी, लक्ष देऊन काम करणारी पण असतात ना. आपण अशा मुलांच्या मागे ना उभं राहायचं. हा, हे बरोबर. माई, पण आता अगदी तुम्ही माझ्या मागे उभ्या राहा बघू माई. आ ह्या काय आता नवीन हं. आलं लक्षात. आता तुमचा महिला दिनाच्या स्पर्धा असतील नाही काय. सगळं तूच सांगणार आहेस कसं तू? काय ग लक्ष्मी, काय म्हणतोय हा? हा, बघा बघा माई, तर बरोबर सांगतायत. यावेळी काजू म्हणजे जांबापासून पदार्थ बनवण्याची स्पर्धा आहे. तर काय करता येईल सांगा बघू मला आधी. हे एवढंच ना? हे बघ, हे काजू म्हणजे तसं नाजूकच फळ. कुणी त्याची भाजी करतं, कुणी सरबत करतात. पण तुला मी भरताची कृती सांगते. माई, हा. मी जरा मध्येच बोलतो हा. बोल ना. पण हा पदार्थ टिकेल काय स्पर्धा होईपर्यंत? अहो, काय हो तुम्ही आधीच मोठं काय घालता वय? अगं थांब, मी सगळं बरोबर सांगते तुला. एक कागद आणि पेन दे बघू, मी लिहूनच देते कशी तुला. हा, तसंच करा माई. म्हणजे ही काहीतरी विसरणार नाही. म्हणजे हे बघा, तुम्ही जरा शांत बसाल काय हो? महिला दिनाचा कार्यक्रम आहे, माहित आहे ना तुम्हासनी? अरे सदू, तू अजिबात काळजी करू नकोस. मी तिला नीट क्रमवार कृती लिहून देते, मग तर झालं. वय वय, माईनू तसंच करा. हा, हां, लिहून देते. त्याप्रमाणे ना तू तयारी कर आणि स्पर्धेच्या ठिकाणी बाकीचं साहित्य वेगळं आणि हो दही वेगळं असं घेऊन जा. आयत्या वेळी सगळं एकत्र कर, मग झालं. हा, तसंच कराय हवं. पण माई, हां, हा पदार्थ मी कधी खाल्लेलाच नाही, चव कशी समजणार? यावर एक सोपी युक्ती आहे. लक्ष्मी, तू उद्याच हे भरीत करून बघ, म्हणजे सधूला चव कळेल आणि तुझी प्रॅक्टिसही होईल. कसं? हरकत नाही माईनू, मला पण माहित नव्हतं हे. काय आहे लक्ष्मी, अगोदर खेड्यापाड्यात अशा आजच्यासारख्या सर्रास भाज्या मिळत नव्हत्या ना. मग अशी तोंडी लावणी बायका शोधून काढायच्या. तुम्ही बोलता होता ना, अगदी खरं आहे माई. बायकांना त्यावेळेला असल त्यात कोंड्याचा मांडा करायला लागायचा. हां, पण हे अन्न सकस होतं हा सदू. सकस आणि आपल्या स्वतःच्या कष्टानं वाढवलेल्या झाडामाडांपासून मिळालेल्या वस्तूपासनं केलेलं, म्हणून तर जास्ती गोड होतं. पण माई, पूर्वी हे काजू काय, कोकम काय, फणस काय, कशाला एवढं महत्व नव्हतं ना. हो ग बाई, 1-2 पाऊस पडले ना की त्या झाडाखाली पिकून पडलेल्या फणसांची अवस्था ना बघवत नसे. रातांब्याचंही तसंच. पण आता नवीन तंत्रज्ञान आलं माईनू. ह्या वस्तू टिकवण्याच्या प्रक्रिया विकसित झाल्या आणि कामं किती सोपी झाली त्यामुळे. पण प्रत्येक गोष्टीला पैसा पण तेवढाच लागतो ना. हां, हे खरं असलं ना तरी वस्तू फुकट जाणं थांबलं की नाही सांग बघू. बरोबर आहे माई. पहिल्यांदा लोकांकडे पैसा नव्हता, पण त्यांनी झाडं माडं लावून ठेवली, म्हणून आपण हे फणसनी रातांबे बघतावय तरी. पण आता कसं प्रत्येक साध्या सुध्या वस्तूला पण महत्व आलेलं आहे. म्हणूनच लक्ष्मी, आपण ना त्या संधीचा फायदा घ्यायचा. हां, फायदा म्हणजे कष्ट करून फायदा, हे मात्र लक्षात ठेवायचं. हां लक्ष्मी, मी तुला म्हटलं की नाही की माईंकडून आपल्याला दर वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं. हा, हे मात्र नक्की. हा. अरे सदू, त्यात माझा काही मोठेपणा नाही. हां, पूर्वीच्या लोकांनी सांगितलेल्या म्हणी वाक्प्रचार हे डोक्यात इतके
इतकं फिट्ट बसलंय ना. की आमच्यासारख्यांना तुम्ही योग्य वेळी ते सांगत असता. आमच्या ज्ञानात भर पडते त्यामुळे. माई तुम्हाला सांगते, परवा काय तो मराठी भाषा दिवस साजरा झाला नवा. हो झाला. पण त्याचं काय, त्या दिवशी बरेच कार्यक्रम झाले जिकडे तिकडे. पण माई, हा असा दिवस साजरा करणं चांगलंच आहे, पण दररोजच्या व्यवहारात आपण ठरवून मराठी बोलायला पाहिजे की नाही सांगा बघू. अरे अगदी बरोबर, बोललंच पाहिजे आणि तेही दुसऱ्याला समजेल असं. हां, पण असं किती जण बोलतात व माईनू. अव ती परवाची गंमत सांगा माईनला. कसली ग? माई, परवा पालखीच्या वेळेला काही मुंबईकर गावात आलेले होते. त्यांचीच मजा सांगतो आता. म्हणजे सदू, काहीतरी मजेशीर ऐकवणार आहेस का आता? तुम्ही ऐका तर माई. बर, अहो, बर. काही पोरं त्या पालखीजवळच्या दुकानात गेली आणि त्या दुकानदाराकडे 1 कोकोनट प्लीज म्हणजे असं काहीतरी बोलून खरेदी करू लागली. हक्को बाई. आता माई तुम्हीच सांगा, त्या साध्या शेतकऱ्याकडं नारळ दे असं म्हटलं असतं तर पोरांनी तर काय बिघडलं असतं काय हो. सदू, मगाशी आपण बोललो ते हेच, देश तसा वेश, तसंच माणसं तशी आपली भाषा असायला हवी. माझं पण तेच म्हणणं आहे. पोरांना क्लासमध्ये टाकायचं, चहा भेटला म्हणायचा, आणि असं काय पण बोलतात ना. आता चाय काय भेटतो काय हो नाही माई? ना. तुम्हाला सांगते, मी काय एवढी शिकलेली नाही, पण असं कोण बोललं तर मी सरळ सांगते, बाबांनो नीट बोला म्हणून. अगदी बरोबर करतेस तू. आपणच आपली भाषा जपायला, सांभाळायला हवी. लक्ष्मी, हे बोलण्याच्या भरात तुझी ती स्पर्धा आणि माईनी लिहून दिलेली कृती लक्षात आहे ना. हा बघा, मी तो कागद व्हाईतच ठेवला नव्हा आता. अगं लक्ष्मी, तुझी स्पर्धा अगदी छान होईल बघ. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा अभिनंदन करायची वेळ येऊ दे. हां, पण आता मला निघायला हवं. माई. खूप अंधार पडलाय. निघायचं म्हटल्यानंतर मला लक्षात आलं की लक्ष्मी विसरली. काय हे विसरली? घ्या, तुमच्यासाठी ताजे काजू काढून ठेवले, ते घेऊन जावा आधी. हो मी जाते जरी जाते. द्यायची जबाबदारी तुमचीच आहे. दिलेन की मग त्याने. आत्ताच आपण कौटुंबिक संवाद ऐकलात, गप्पा गोष्टी. याचं लेखन केलं होतं अर्चना देवधर यांनी, तर सहभागी कलाकार होते मोरेश्वर जोशी, विद्या तावडे आणि ऋचा गद्रे. मंडळी, यानंतर ऐकूया बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणारा परिणाम याविषयी डॉक्टर विजय मोरे यांच्याशी ऋचा गद्रे यांनी केलेली बातचीत. नमस्कार शेतकरी बंधूंनो, बदलत्या हवामानाचा आपल्या कोकणातील आंबा पिकावर होणारा परिणाम याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे डॉक्टर विजय मोरे सर आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सर, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये तफावत आढळल्यास त्याचा आंबा पिकावर कोणता परिणाम दिसून येतो? हे वातावरण आहे, हे आंब्यावर जे फुलकिडी आहे त्यांच्या प्रादुर्भावास पोषक असतं. आणि ह्या फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे कोवळ्या पालवीवर, तसेच मोहरांवर आणि फळांवरही ह्या फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. जर फळांवर ह्या किडीचा प्रादुर्भाव आढळला तर फळाची साल खरवडल्यासारखी दिसते आणि फळावर खाकी किंवा राखाडी रंगाचे चट्टे दिसून येतात. बाकी ठिकाणी म्हणजे मोहर खरवडला असेल तर, पानं खरवडली असेल तर त्याच्यावरही चट्टे दिसून येतात. तर हे वातावरण जेव्हा येईल तेव्हा त्याच्यासाठी फुलकीड नियंत्रणासाठी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे स्पिनोसाइड 45% प्रवाही 2.5 मिली प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. आणि प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणात दिसून येत असेल तर लगेचच थायोमेथाझॉन 25% दाणेदार 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात दुसऱ्या कीटकनाशकाची 8 ते 10 दिवसाच्या अंतराने लगेचच फवारणी करावी. कारण ह्या फुलकिडीचा जीवनक्रम आहे हा 15 दिवसामध्ये पूर्ण होत असतो. आणि त्याला अंड्यामधून बाहेर येण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे पहिली फवारणीनंतर दुसरी फवारणी 8 ते 10 दिवसामध्ये घेतल्यास ह्या किडीचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करता येणे शक्य आहे. बरोबर. आता या बदलत्या हवामानामध्ये आंबा पिकाची जी काढणी आहे ती नक्की कधी केली पाहिजे? सर्वसाधारणपणे हवामान बदलाचा ह्या आंबा काढणीवर फारसा परिणाम होत नाही आहे, पण आंबा पिकाची काढणी योग्य वेळी करणे हे आवश्यक आहे. त्यामुळे जर फळं जर जास्त काळ झाडावर राहिली तर साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे या पिकाची काढणी फळे 14 आणे म्हणजे 80 ते 85% पक्व झाल्यानंतर देठासह झेलाच्या साहाय्याने
सकाळी लवकर हं. म्हणजे दुपार ऊन पडायच्या आधी किंवा संध्याकाळी हां. ऊन गेल्यानंतर काढणी करावी. हं. काढणी केल्यानंतर ही फळे लगेचच सावलीमध्ये नेणे आवश्यक आहे. ती जर आपण बागेमध्ये तशीच ठेवली. उन्हात ठेवली तर त्याच्यामध्ये साकाचं प्रमाण येण्याची शक्यता वाढते. बरोबर. किंवा बाजारपेठेत वाहतूक करताना ती शक्यतो संध्याकाळच्या वेळा रात्रीच्या वेळा करावी. थंड बरोबर, हवामान थंड हवामान असेल ज्यामुळे साकाचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल. बरोबर. आपल्या कोकणात चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंबा बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं, तर असं नुकसान कमी करता येणं शक्य आहे का? आता आपण हा एक जरा जिव्हाळ्याचा विषय आहे. हो. पूर्वी आपण बघितलं अरबी समुद्र हा शांत समुद्र ओळखला जायचा आणि बंगालच्या उपसागरामध्ये वारंवार चक्रीवादळ निर्माण होतात. पण गेल्या वर्षीचा अपवाद सोडल्यास गेले मागचे 5 वर्ष अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ निर्माण झाली होती. त्यापैकी 2 चक्रीवादळ आपण अनुभवली. हो. त्यातलं एक निसर्ग जे जमिनीवर दापोलीच्या इथेच झालं. जमिनीवर आदळलं आणि दुसरं तोक्ते हे आपल्या किनारपट्टीला समांतर गेलं. पण किनारपट्टीवरच्या बागायतींना आंबा झाडं असतील किंवा नारळ असतील यांना याचा फटका बसलेला आहे. हं. आता आपण वादामध्ये जर आपण बघितलं तर उंच असलेली झाडं पहिल्यांदा उन्मळून पडतात. हो. यासाठी पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागामध्ये खूप जुन्या आणि उंच फांद्यांची मध्य छाटणी आणि इतर मध्य फांद्यांची विरळणी करणे आवश्यक आहे. म्हणजे असंही निदर्शनास आलं की अशा ज्या बागा होत्या त्यामध्ये झाडे उन्मळण्याचे प्रमाण कमी दिसून आलेले आहे. हां. त्यासाठी खूप जुनी आणि उंच झाडांची छाटणी बुंद्यापर्यंत 2/3 उंचीवर करावी हां. आणि कमी वयाच्या किंवा कमी उंचीच्या झाडांची छाटणी 12 ते 15 उंचीपर्यंत करावी. ह्याच्यामध्ये आपण उंची कमी करणे आवश्यक आहे. याच्यासाठी मध्य फांदी विरळणे किंवा इतर फांद्यांची विरळणे या गोष्टीचा वापर करून त्याची उंची कशी कमी करता येईल हे आपण बघणे आवश्यक आहे, जेणेकरून वादामध्ये ही झाडं उन्मळून पडणार नाहीत. बरोबर. नंतर फक्त हे छाटणी केल्यानंतर प्रत्येक वेळेला कुठलीही छाटणी केली की छाटणी केल्यानंतरची काळजी घेणे आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. अत्यंत आवश्यक आहे. कारण जर आपण छाटणी केली नाही तर खोडकिडीचा प्रादुर्भाव पटकन येण्याची शक्यता असते. कारण जो झाड कापल्यानंतर जो चिक येतो चिकाला खोडकीड येते. बरोबर. त्यामुळे खोडकीडचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी किंवा होऊ नये याच्यासाठी छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरोपायरिफॉस कीटकनाशक 5 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात संपूर्ण झाड भिजेल अशा प्रमाणात फवारावे. हां. त्याचबरोबर झाडाच्या मुळामध्ये देखील ओतावे. हं. नंतर या ब्लॅक जपान डांबरी द्रावण मिळतं हां. बाजारामध्ये. त्याच्यामध्ये 2.5 ग्रॅम कार्बन डायझिमची भुकटी मिसळून कापलेल्या फांद्यांच्या भागांवर लावावी, हां. जेणेकरून एखादा बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव येणार नाही. तसंच ब्लॅक जपान डांबरामुळे फांद्यांमध्ये पाणी आतमध्ये येणार नाही. बरोबर. नंतर ही छाटणी झाल्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. हं. या काळामध्ये 10 ते 15 दिवसाच्या अंतराने 150 ते 200 लिटर पाणी झाडांना द्यावे. बरोबर. हे पाणी दिल्यानंतर आपल्याला झाडाला आपण छाटणी केलेली असते, हो. फूट काढलेली असते, त्यामुळे नवीन फूट यायला सुरुवात होईल. हां. नंतर ह्या नवीन फुटीचे नियोजन करणे फार अत्यंत आवश्यक आहे. कारण नाहीतर मग परत जसे पूर्वी झाड होतं तसंच ते वाढेल. त्यामुळे नवीन फूट आल्यानंतर 4 बाजूला जाणारे चांगले फुटवे ठेवून बाकीचे फुटवे काढून टाकावे. बरोबर. जर आपण वरचे फुटवे काढले की त्याला खाली फुटवे यायला सुरुवात होईल. हां. खाली पण असेच असंख्य फुटवे येतील, कारण त्याला अन्नद्रव्य जास्त असतं आणि मोठं झाड असतं, अन्नद्रव्य जास्त असतं, त्यामुळे फुटवे येण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे जे आपल्याला आवश्यक असणारे फुटवे आहेत तेवढेच ठेवून बाकीचे विरळणी करावी. त्यामुळे खोडाच्या सर्व बाजूला फुटवे ठेवून इतर फुटवे काढावे, जेणेकरून त्याचा विस्तार बाजूला पसरेल, उंच न जाता साईडला पसरेल, बाजूला पसरेल, असं बघून त्याची विरळणी करावी. म्हणजे जर या वादळांपासून आपल्या झाडांचं संरक्षण करायचं असेल तर त्यांची उंच वाढ होऊ न देणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये आंबा उत्पादन टिकण्यासाठी कोणते उपाय करणं शक्य आहेत? आता प्रतिकूल हवामान स्थितीमध्ये आंबा उत्पादन टिकून ठेवायचे असेल तर ह्या सर्व जे आपण उहापोह केला एकात्मिक पद्धतीची उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे. हां. यामध्ये मुख्य म्हणजे झाडांची उंची कमी ठेवणे, यासाठी मध्यम फांदी छाटणी, काही घन फांद्यांची विरळणी करणे ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तसंच विद्यापीठाने पुनरुज्जीवनाचं तंत्रज्ञान सांगितलेलं आहे, निर्माण केलेलं आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण बाग पुनरुज्जीवित करून घ्यावी. हां.
याचबरोबर झाडाची उंची कमी ठेवल्यामुळे काय होईल किंवा झाडाची फांद्याची वाढ कमी ठेवल्यामुळे झाडाच्या आतील भागामध्ये मध्य भागामध्ये सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहण्यास मदत होईल. बरोबर. परिणामी झाडाच्या विस्तारामध्ये तयार होणारे जे वातावरण आहे, बाष्प आहे, ते निघून जाईल. आणि जेव्हा दाट पानं असतात त्यामुळे हे बाष्प उडून जाण्यास त्या पालवीमुळे कमी प्रमाणात उडून जातं किंवा त्याला अडचण होते. पण जेव्हा हवा खेळती राहील किंवा सूर्यप्रकाश मध्यभागापर्यंत येईल त्यावेळेला हे बाष्प पटकन उडून जाईल आणि त्यामुळे जे ह्या रोग आणि किडींसाठी तुडतुडे, फुलकीड असेल, इतर कीटकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होतं झाडामध्ये, ते होणार नाही. आणि झाडाचा विस्तार जेव्हा आटोक्यात असेल तेव्हा आपण जेव्हा कीटकनाशकाची कोणतीही फवारणी करू ती प्रभावीपणे करणे आपल्याला शक्य आहे. नंतर जसं मी सांगितलं, कागदी पिशव्या आवरण घालणे, हे फळाची काढणी करणे इत्यादी कामे सोयीस्कर करणे, जेव्हा आपल्याला उंची कमी ठेवू तेव्हा हे करणे शक्य आहे. बरोबर. आता बदलत्या हवामानाचा विचार लक्षात घेऊन विद्यापीठामार्फत हवामान आधारित पिकांच्या नियोजनाबाबत सल्ला वितरित करण्यात येतो का? कोकण कृषी विद्यापीठामार्फत ह्या बदलाचा विचार लक्षात घेऊन प्रतिकूल हवामानाचा परिणाम कमी करण्यासाठी अनुकूल हवामानाची शेतीच्या कामाच्या नियोजनामध्ये उपयुक्त होण्यासाठी कृषी सल्ला प्रसारित केला जातो. यामध्ये भारत मौसम विज्ञान विभाग नवी दिल्ली यांच्यामार्फत विद्यापीठामध्ये ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना ही कार्यरत असून या योजनेमध्ये दर आठवड्याला मंगळवारी आणि शुक्रवारी जिल्हानिहाय 5 दिवसाचा हवामान अंदाज आणि त्यावर आधारित कृषी सल्ला पत्रिका तयार करून ती सर्व प्रसारमाध्यम आणि माहिती तंत्रज्ञान सुविधांच्या आधारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली जाते. सर, आता जी कृषी हवामान सल्ला म्हटलात तर त्यामध्ये नेमके कुठले कुठले घटक अंतर्भूत आहेत? यामध्ये 2 भाग असतात. सुरुवातीला सर्वसामान्य सल्ला असतो आणि ह्याचबरोबर मागील आठवड्यामध्ये हवामानाची स्थिती काय होती, पुढील 5 दिवसामध्ये हवामानाची स्थिती कशी राहणार आहे याचा अंदाज दिलेला असतो. आणि ह्या अंदाजावर आधारित एखादी विपरीत परिस्थिती येणार असेल तर शेतीच्या नियोजनामध्ये कोणते बदल करणे आवश्यक आहे, कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, या बाबींचा अंतर्भाव कृषी सल्ल्यामध्ये होता. यामध्ये प्रत्येक पिकनिहाय त्याच्या वाढीच्या अवस्थेनुसार, ज्या हवामानाच्या पूर्वहवामानानुसार कोणत्या गोष्टी करणे शक्य आहे त्या गोष्टींची माहिती या कृषी सल्ल्यामध्ये अंतर्भूत असते. बरोबर. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी खूप सविस्तर अशी माहिती आपल्याला सांगितलेली आहे आणि कोणत्या गोष्टी आपण करणं गरजेचं आहे त्याविषयीही सरांनी सांगितलं आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला तर नक्कीच या बदलत्या हवामानामध्ये आपल्या आंबा पिकाचं होणारं नुकसान आपण टाळू शकू. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. आत्ताच आपण बदलत्या हवामानाचा आंबा पिकावर होणारा परिणाम याविषयी डॉक्टर विजय मोरे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपतोय. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार.